नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रीय महामार्ग 61 मानवत परभणी रस्त्यावर मानवत तालुक्यातील यशवाडी शिवारामध्ये दुचाकी आणि एसटी बस क्रमांक MH14 MH1561 यांच्यात जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. ही घटना 9 मे रोजी दुपारी 2:30च्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील पती पत्नी ह्या खांडवावाडी तालुका परतूर येथील रहिवासी होते. आज शनिवार असल्यामुळे मानवत तालुक्यातील प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र यशवाडी येथे दर्शनासाठी ते आले होते. या दुर्दैवी अपघाताबद्दल परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिनांक 8 मे रोजी जाहीर झालेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये परभणी शहरातील गांधी विद्यालय परभणी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. या शाळेचा 98.36% निकाल लागला. या शाळेतील 611 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी 311 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह 171 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर 94 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. पास श्रेणीमध्ये 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्ण विद्यार्थी हे 601 एवढे आहेत. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र पोखर्णे नरसिंह येथील नरसिंह माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 10वी आणि 12वीच्या निकालाच्या यशाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं. शाळेचा 10वीचा निकाल हा 86.29% तर 12वीचा निकाल 88.33% असा लागला आहे. जाहीर झालेल्या 10वीच्या निकालामध्ये नम्रता वाघ 93.60%, संस्कृती पुजारी 92.60%, पूनम मासोळकर 90.60%, श्रद्धा वाघमारे 90.20% आणि स्नेहल वाघ 88% गुण घेऊन हे विद्यार्थी प्रशालेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ असे आले आहेत. 10वी परीक्षेसाठी एकूण 124 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी विशेष प्रावीण्यासह 28 तर प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीमध्ये 79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 12वीच्या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे धनश्री धाय टिळक 79.33%, गायत्री रासवे 71.17%, दीक्षा कनकुटे 64.67% गुण घेऊन उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नरसिंहचे प्राचार्य गोपाळ मोरे, SB बुजुर्गे, NR पवार, प्राध्यापक संजय गजमल यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. याच अनुषंगानं विशेष पथकास अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी एका बारच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगानं दिनांक 8 मे रोजी पथकानं अहमदपूर तालुक्यातील मोजे काजळ हिप्परगा येथील 20व्या बारच्या दुसऱ्या मजल्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार खेळताना 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून 58,500 रुपयांची रोकड, 77,000 रुपयांचे 9 मोबाईल आणि 2,10,000 रुपयांच्या 4 मोटरसायकले असा एकूण 3,45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप खानपोळे, संजू जिंकलवाल, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केलं. परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयानं खबर नावाची हेल्पलाईन सुरू केली असून नागरिकांनी आपल्या भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायाची माहिती 9150 या मोबाईल क्रमांक असलेल्या खबर या हेल्पलाईनवर फोन करून अथवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे द्यावे असं आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे. परभणी तालुक्यातील विविध कालव्यांमध्ये सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं असून
पाण्याची पातळी आणि प्रवाह वेगाने वाढला आहे. अलीकडे काही युवक कालवे आणि नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी उतरत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र पाण्याचा तीव्र प्रवाह जीवितास गंभीर धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे नागरिक, विशेषतः युवकांनी कालवे, नदीपात्र किंवा खोल पाण्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी अथवा आंघोळीसाठी उतरू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. 23 एप्रिल 2026 रोजी परभणी तालुक्यातील वरपूड चारी कालव्यात शिंगणापूर येथील शंकर रोहिदासराव क्षीरसागर वय 30 हे पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. तसेच 6 मे 2026 रोजी धर्माबाद जिल्हा नांदेड येथील महेश बुरनवार आणि त्यांचे 3 मित्र बोरवण बुद्रुक परिसरात आले असता बोरवण बुद्रुक आणि बोरवण खुर्द शिवारादरम्यान असलेल्या पुलाजवळ पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे महेश बुरनवार यांचा तोल जाऊन ते प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व नागरिकांना, विशेषतः युवकांना कालवे, नदीपात्र किंवा खोल पाण्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी अथवा आंघोळीसाठी उतरू नये असं आवाहन केलं आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांवर देखरेख ठेवावी आणि त्यांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून परावृत्त करावं. तसेच ग्रामस्थांनीही आपल्या परिसरातील नागरिकांना याबाबत जागरूक करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. सर्व नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार संदीप राजपुरे यांनी केलं आहे. अखिल लोककला सांस्कृतिक संघटना पुणे यांच्या वतीनं येणाऱ्या 16 मे ते 22 मे 2026 या कालावधीमध्ये भारत उत्सव 2026 या भव्य राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून डॉक्टर पंकज खेडकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणाहून आलेले कलाकार आपली कला सादर करतील. अखिल लोककला सांस्कृतिक संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर प्रमोद नन्नवरे यांनी निवडीचे त्यांना पत्र पाठवले आहे. डॉक्टर खेडकर यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.